सलामीची जोडी सोन्या निखिल आणि चला बघा मॅचच्या दिशेने मीनाक्षी शुरवी विपक्ष शिंदेशाही योद्धा या दोन संघाच्या दरम्यान मीनाक्षी शुरवी ऑन द टॉस आणि इलेक्टेड फील्ड फर्स्ट माफ करा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे धाडसी निर्णय घेतलेला आहे पाहूया हाच घेतलेला धाडसी निर्णय किती योग्य आहे येणारी वेळ ठरवेल येणारा काळ ठरवेल व्हॉट विल हॅपन नेक्स्ट या सामन्यामध्ये कोण जिंकेल दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा मीनाक्षी शूरवीर संघाचे दोन शूरवीर ओपनिंग पेअर खेळपट्टीवर दाखल होताना पाहायला मिळतात निखिल आणि संजय स्टार्क एंडवर संजय जुना जाणता अनुभव एक्सपिरियन्स देवांश माफ करा आशिष गोलंदाजी मार्कवर सज्ज आहेत पहिला चेंडू फेकलाय संघाचा अकाउंट ओपन केलाय एक सिंगल धाव आशिष पानसरे गोलंदाजी मार्कवर सज्ज स्टार्किंग एंडवर निखिल यावेळेस लाईन खराब आहे अंपायर सांगत असताना एक खराब गेंद आहे एक सिंगल तर मिळेल पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न परंतु नॉन स्ट्राइक वर होते संजय विचार करत असेल डगावत जर संजयच्या अंगाला चेंडू बस झाला नसता तर चौकार निश्चित मिळाला असता क्रिकेट आहे हे सगळ्या मुवमेंट सगळ्या गोष्टी वारंवार सातत्याने तुम्हाला पाहायला मिळत आहेत क्रिकेट विश्व फार मोठा आहे या क्रिकेट विश्वामध्ये एखाद्या गोष्टीचा पत्ता लागणं जरा अवघड आहे जरा कठीण आहे शेवटच्या मोमेंटला बॉलला पाठवलंय डिक्लेअर झोन मध्ये एक सिंगल तर मिळाली एका सिंगल धावेच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचेल बॅटिंग करणाऱ्या धाडसी निर्णय घेऊन नाणेफेकीचा कौल जिंकणाऱ्या मीनाक्षी शूरवीर या संघाची धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 3 धावा पहिलं षटक मार्गस्थ आहे हळवारपणे धावसंख्या पुढे चाललेली आहे रन्स बनवणं हे फलंदाजांचं काम आहे आणि ते काम भावनांचा ओलावा या बाजूला ठेवून कर्तव्याची वाट धरावी लागते खेळाडूंना व्हाईट बॉल एक सिंगल तर मिळाली पुन्हा एकदा फटका चांगला आहे जितका चांगला स्ट्रोक तितकी चांगली फिल्डिंग जैसी नसीहत वैसा धमाका वेल स्टॉप चांगलं क्षेत्ररक्षण आपल्या संघासाठी मित्र म्हणेन 3 धावा वाचवले असतील चौकार वाचवला एक सिंगल मिळाली एका सिंगल धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर 5 पहिलं षटक चांगलं राहिले गोट्या यांचं यस आशिष पुन्हा एक सिंगल मिळाली अंडरआर्म क्रिकेटमध्ये अनेक सारी टोपण नावं तुम्हाला ऐकायला मिळतात अनिल कुंबळे सरांना देखील जम्बो या नावाने खऱ्या अर्थाने हाक मारली जाते स्टील 1 टू गो इथे काय घडलंय क्रिकेट इज अन ऍक्सिडेंट आवश्यकता होती का प्रश्न विचारावा लागेल लालच भुरी बल आहे आणि पाहता पाहता फलंदाज झाले बाद संजयला सोडावं लागलं मैदान पहिल्या विकेटचं पतन धावफलक सजलेला आहे 6 धावा थोडीशी धावांची श्रीमंती कमी पाहायला मिळते धावांची ट्रॅफिक थोडीशी धावफलकावर कमी पाहायला मिळते ती वाढवायची असेल धावांची ट्रॅफिक बनवायची असेल जमवायची असेल धावफलक हायजॅक करायचा असेल तर मात्र धावा बनवाव्या लागतील वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक गोलंदाजी मार्कवर कुणाल काही वेळ स्कोररच्या भूमिकेमध्ये माझ्या समवेत देखील होते आणि आता गोलंदाजी करण्यासाठी सज्ज आहेत वाईट +1 धावा मिळतील 2 एक धावेला 1 टू का 4 निश्चित 1 टू 4 या फॉर्मॅटमध्ये फार महत्व आहे आणि ते महत्व इथे द्यावं लागेल धावा वाचवण्यासाठी गोलंदाजांना महत्व द्यावं लागेल फलंदाजांना धावा बनवण्यासाठी इथे ऑन साईडला स्वीप करतायत एक सिंगल मिळाली घोषांकी क्षेत्रामध्ये चेंडू निघून गेलाय एका सिंगल धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचेल आतापर्यंत आपण पाहतोय
जरी फलंदाज संजय बाद झाले, नवीन फलंदाज खेळपट्टीवर दाखल झाले आहेत. टीमची टोटल धावफलकावर 9 धावा. विपुल ऑन स्ट्राईक. कॉन्ट्रीब्युशन देणं गरजेचं आहे आणि देण्याचा प्रयत्न चालू आहे. एक एक फलंदाज बाद होत आहे. त्यानंतर आपली भूमिका आहे, आपली जबाबदारी आहे. आणि मित्रांनो, असं म्हणतात जबाबदारी हे जगातील सगळ्यात मोठं आयुर्वेदिक टॉनिक आहे. जो खेळाडू पितो तो थकत नाही आणि जी माणसं न थांबता न हारता न थकता काम करतात ती यश गाठत असतात. ते काम करायचं आहे. समीर आणि फलंदाज विपुल यांना देखील रिवर्सचा प्रयत्न केला आहे. गोशांकी क्षेत्रामध्ये चेंडू गेला आहे. एक सिंगल मिळाली. एकच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळते. एक एक पाऊल पुढे टाकलेला आहे. टीमची टोटल धावफलकावर 1 गडी बाद, 11 धावा. STPL कप 2024 वर्णनीय क्षणांची साक्ष देणारी स्पर्धा, तुम्हाला सगळ्यांना विलोभनी असणारी स्पर्धा, तुम्हाला सगळ्यांना हवी हवीशी वाटणारी स्पर्धा. कधी एकदा रात्र सरली जाते, उगवत्या सूर्याची लख किरण पसरत आहेत हे सांगणारी स्पर्धा. टीमची टोटल धावफलकावर आपण पाहतोय 12 धावा आणि बॉल शिल्लक आहेत अजूनही या षटकातील 2. 4 बॉलचा खेळ झालाय. संधीची वाट पाहतायत फलंदाज निखिल, परंतु संधी येत नाही. व्हाईट बॉल, एक सिंगल मिळेल. क्रिकेट विश्व, क्रिकेट भाव विश्व, क्रिकेट जगणं, क्रिकेट श्वास. चर्चा देखील क्रिकेटची कट्ट्यावर, घरामध्ये, ऑफिसमध्ये, चालताना, बोलताना, गाडीच्या प्रवासामध्ये, मित्रांमध्ये, शहरामध्ये, परिसरामध्ये, दाही दिशेला व्याघ्रमुखावर फक्त चर्चा क्रिकेटची आणि त्यामधील STPL कप 2024ची चर्चा होत राहील, शंका नाही आहे. आगळं वेगळं स्वरूप या स्पर्धेला प्राप्त होताना पाहायला मिळतंय. अनेकांचे हात या स्पर्धेला दात्यांचे देखील लाभलेले आहेत. रिवर्सचा केला प्रयत्न, एक सिंगल मिळाली. सिंगलला प्राधान्य पाहता पाहता 2 षटकं संपली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करणारी टीम मीनाक्षी शूरवीर या संघाची धावसंख्या एका गड्याच्या मोबदल्यात 14 धावा. प्रतिषटक 7च्या सरासरीने धावसंख्या पुढे चाललेली आहे. उर्वरित 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. या 6 चेंडूमध्ये किती धावा बनतील या ठिकाणी पाहायला मिळेल. ऐकत राहा, पाहत राहा, मन मुराद आनंद घेत राहा. STPL कप 2024चा. चला कॅप्टन, आपण लगेचच सामन्याला सुरुवात करायची आहे. शेवटच्या 6 चेंडूचा खेळ शिल्लक. गोलंदाजी मार्कवर यश. फटका चांगला आहे. गॅप शोधण्याचा प्रयत्न, परंतु शेवटच्या मोमेंटला केलेल्या मेहनतीवर पाणी. जबरदस्त क्षेत्ररक्षण शरद यांचं. सोबतीला आदित्य देखील होते. हाच तर क्रिकेट आहे. युनिटी इज द स्ट्रेंथ असं म्हणतात ना. एकीचे बळ तुमच्या यशाचे गमक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, एक सिंगल मिळाली. धावसंख्या 1ने पुढे सरकेल. 15. व्हाईट बॉल, खराब चेंडू याच्या माध्यमातून, माफ करा, अंपायर सांगत असताना नो बॉल आहे. खेळपट्टीच्या अगदी बाहेर चेंडू रिलीज झालाय. नो बॉल, एक सिंगल धाव मिळेल. टीमची टोटल 16. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, वेल स्टॉप, परंतु थ्रो. मी तर म्हणेन चुकीच्या एंडला फेकला की काय. नॉन स्ट्राईक एंडवर जरा हा थ्रो झाला असता तर वेगळं चित्र या ठिकाणी पाहायला मिळालं असतं. एका धावेच्या मदतीने एक धाव पुढे जाण्याचा प्रयत्न आहे. टीमची टोटल धावफलकावर 17 धावा. 17 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. चांगली स्पर्धा, दर्जेदार स्पर्धा, क्वालिटी क्वांटिटी या सगळ्यांनी नाहून निघालेली स्पर्धा. प्रेम, आपुलकी, विश्वास या सगळ्यांनी भरलेली स्पर्धा. फटका फसलाय आणि बॉल मैदानाच्या बाहेर. बॉक्स आउट, फलंदाज बाद. निखिल खर तर पहिल्या बॉल पासून संघर्ष करत होता. चांगलं कॉन्ट्रीब्युशन दिलं. जवळपास 8 चेंडू खेळले. 8 चेंडूमध्ये 5 धावा त्यांच्या देखील धाव फलकावर जोडल्या गेल्या. इंडिव्हिज्युअल यश चांगली गोलंदाजी करतायत. 3 चेंडू फेकून झाले. 2 चेंडू ग्राह्य धरले जातील. माफ करा, 3 चेंडूचा खेळ झालाय. 3 चेंडूमध्ये 3 धावा खर्च केलेल्या आहेत. ऑफ ब्रेक बॉल, टप्पा पडल्यानंतर आतल्या दिशेला वळालाय. मित्रांनो, वळणारे रस्ते आणि वळणारे चेंडू दोन्ही घातक असतात. अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. इथे देखील ऑफ ब्रेक बॉल. यश कौतुक करेल, क्या बात आहे. जबरदस्त चेंडू हाताळले जात आहेत. शेवटच्या मोमेंटला जर फिनिशिंग टच मिळाली नाही ना तर संघ संकटात जायला वेळ लागणार नाही. स्टील 1 to go. शेवटचा बॉल शिल्लक.
धावसंख्या फक्त आणि फक्त 17 धावांवर येऊन ठेवलेली आहे. स्वल्पविराम लावलाय, पुसावा लागेल, खोडावा लागेल. यशाची गाथा आहे. प्रत्येक पानावर जर शौर्य लिहायचं असं वाटत असेल तर मात्र स्वतःचं कर्तबगारी आणि स्वतःचं कर्तृत्व इथं सिद्ध करण्यासाठी प्रयत्नशील व्हावं लागेल. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. किती धावा बनतील? निश्चित अपेक्षा आहे डगआउटला मोठ्या फटक्याची. मारला जाईल का? प्रयत्न तर केले जातील, शंका नाही. चला नेक्स्ट मॅच. डॅशिंग मदन दराडे विपक्ष साहिर काकड 11. चला दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस साठी या. स्टेप आउट झाले, बॉल मैदानाच्या बाहेर. चांगलं षटक राहिलं यश यांचं. आणि पाहता पाहता 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर टीमची टोटल आपण पाहतोय. मीनाक्षी शूरवीर जाऊन पोहोचली 3 गड्यांच्या मोबदल्यात. 17 धावा, विजयासाठी 18 धावांची आवश्यकता आहे शिंदेशाही योद्धा या संघाला. चला डॅशिंग मदन दराडे आणि साहिर काकड या दोन्ही संघांचे कॅप्टन टॉस साठी टॉस बॉक्सच्या जवळ या. आदरणीय प्रतिमेजी पाटील साहेब यांच्या या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. वेलकम सर, आपण आलात. STPL कप 2024 आपलं सहर्ष स्वागत करत आहे. बॅटिंग केली मीनाक्षी शुरवे या संघानं. 3 षटकामध्ये धावा बनवल्या. 17 विजयासाठी 18 धावांचं आव्हान आहे. कसरत तारेवरची आहे की धारेवरची आहे? तलवारीच्या पात्यावरची आहे की पाहायला मिळेल? विजयासाठी शिंदेशाही संघाला बनवायचे आहेत. शिंदेशाही धुरंधर संघाचे 2 धुरंधर खेळपट्टीवर दाखल. 17 धावा. संजय आगळा वेगळा स्टान्स, जबरदस्त गोलंदाजी. 2 ते 3 पावलं रनअप घेतात, त्यानंतर चेंडू करतात रिलीज. येस, माफ करा, 18 धावांची गरज आहे. 17 धावा धावपल करत विजयासाठी 18 ची गरज आहे. पहिल्या चेंडूवर एक सिंगल कंप्लीट. स्ट्राईक झाली रोटेट. स्टॅकिंग एंडवर कुणाल. प्रत्येक चेंडूच्या पाठीमागे लपलेली एक सिंगल धाव, तिचा शोध घेणं या मॅच मध्ये योग्यरित्या ठरेल. थोडंसं जड आहे, थोडं कठीण आहे. प्रत्येक चेंडूचा सामना करावा लागतोय, प्रत्येक बॉलला फेस करावं लागतंय. हातामध्ये बॅट नावाचं शस्त्र असेल तर धावा बनवणं तुमचं काम आहे, आणि हातामध्ये चेंडू नावाची ढाल असेल तर धावा रोखणं हे तुमचं काम आहे. गोलंदाज आणि फलंदाज यामधील असणारं द्वंद्व म्हणजे क्रिकेटचा खेळ आहे. रंगात रंगुणी साऱ्या, रंग माझा वेगळा म्हणणारा क्रिकेटचा खेळ ही आगळी वेगळी दुनिया आहे. अद्भुत चमत्कारी कर्तृत्वानं भरलेली, स्वतःला सिद्ध करणारी दुनिया. या दुनियेमध्ये एकदा बुडाला तर मात्र तुमचं विश्व आणि भावविश्व फक्त आणि फक्त मेहनतीचं असावं. मेहनत करावी लागेल. 18 चेंडूमध्ये 18 धावा डिपेंड करण्याची मीनाक्षी शूरवीर संघाच्या गोलंदाजांना, कारण एका बाजूला फक्त आणि फक्त सिंगलची मशीन चालू केली आहे. धावांची मॅन्युफॅक्चरिंग मशीन कॉपी पेस्ट चालू आहे. एक एक धाव घेण्याचा प्रयत्न आहे. 4 चेंडू झाले. 4 चेंडूमध्ये 4 धावा वसूल केल्या आहेत. सेकंड इनिंग मध्ये शिंदेशाही धुरंधर या संघानं सुरुवात चांगली आहे. जास्त मेहनत करायची नाही, त्यांना देखील माहित आहे आपल्याला एका तासामध्ये जर 20 किलोमीटर अंतर पार करायचं असेल तर सिंगल, डबल आणि टिबल 3 गिअरवर गाडी चालवायची. जास्त वेगाने पोहोचायचं नाहीये. डेस्टिनेशन जवळ आहे. 2 धावा मिळाल्या. धावसंख्या 6. स्टील 1 टू गो. इथे ऑन साईडला खेळडे स्वीप केलाय. बॉल फाईन लेगला चाललाय. गोशांकी क्षेत्रामध्ये पहिलं षटक संपलं. 18 धावांचा पाठलाग करायचा आहे. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करणारी टीम शिंदेशाही धुरंधर, शिंदेशाही योद्धा या संघाची धावसंख्या धावपलकावर आपण पाहतोय. टीमची टोटल बिनबाद आतापर्यंत 7 धावा. वर्चस्व आहे. जमेची बाजू एक आहे सर, की एक सुद्धा विकेट आतापर्यंत शिंदेशाही योद्धा या संघानं गमावलेली नाही आहे. आणि जेव्हा विकेट थांबतात ना तेव्हा सातत्याने यश तुम्हाला म्हणतं ऑल इज वेल. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. इथे वाईड एक सिंगल मिळेल. एका सिंगलच्या मदतीने शिंदेशाही योद्धा या संघाची धावसंख्या धावपलकावर लागत असताना पाहायला मिळते 8 झाली ना सर. विजयासाठी 18 ची गरज आहे.
12 चेंडू 10 धाव्यांची गरज. निश्चितच महत्वाची गोष्ट आहे. एक एक पाऊल पुढे टाकण्याचा प्रयत्न आहे. सध्याच्या घडीला युद्ध आहे, ते सशाच्या सोबत चालणारं युद्ध आहे. थांबायचं नाही, सातत्य ठेवायचं. कन्सिस्टन्सी इज द की ऑफ ऑल सक्सेस. आणि धावांचं सातत्य मी तर म्हणेन मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. स्टार्टिंग एंडवर बॅट्समन आपण पाहतोय कुणाल. ब्रेक बॉल टप्पा पडल्यानंतर हातल्या दिशेला वळालाय. अंपायर रन्स. एक सिंगल धाव मिळाली आणि एका सिंगल धावेच्या साथीनं टीमची टोटल पुढे पोहोचेल 10 धावा. विजयासाठी फक्त आणि फक्त 8 धाव्यांची गरज. बॉल शिल्लक आहे 10 चेंडू 8 धावा. सुखाचा संसार, गोकुळाचं वातावरण, आनंदाचं वातावरण आणि खेळपट्टीवरून पारिजातक फुलावं, त्याचा सुगंध डगाऊटला यावा, याच अनुषंगाने विजयाकडे आगेकूच करणारी टीम आपण पाहतोय. शिंदेशाही योद्धा. टीमची टोटल धावफलकावर 11. एक सुद्धा चुकी होत नाही. त्यांना देखील माहिती आहे चुका करायच्या नाहीये, मेहनत जास्त करायची नाहीये, कारण आपल्याला फक्त आणि फक्त दिल्ली आता जवळ आहे. विजयासाठी 18 धावांची आवश्यकता होती. जास्त लांब पळायचं नाही. एक एक पाऊल मेहनतीनं शांततेनं पुढे टाकायचं आहे. क्रिकेट इज द गेम ऑफ जंटलमन. समजदारांचा खेळ आहे. इथे समजदारी दाखवायची आहे. प्रत्येक बॉलच्या पाठीमागे एक सिंगल घ्यायचे आहे. टीमची टोटल धावफलकावर आतापर्यंत 12 धावा. विजयासाठी फक्त आणि फक्त 6 धावांची आवश्यकता आहे. टीम शिंदेशाही योद्धा या योद्ध्यांना देखील पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न. एक सिंगल कंप्लीट. क्या बात आहे. क्रिकेटचा क्लास आणि म्हणतात क्लास इज अ परमनंट. धावसंख्या 1 ने पुढे सरकली. 13 धावा धावफलकावर. विजयासाठी फक्त आणि फक्त 5 धावांची आवश्यकता. STPL कप 2024. वेट अँड वॉच मित्रांनो. स्कोर बोर्ड आम्ही अपडेट केलेला आहे. धावसंख्या 14. विजयासाठी 4 धावांची आवश्यकता. सन्माननीय धनंजयजी कणखरे साहेबांचा या ठिकाणी शुभागमन झालेला आहे. STPL कप 2024 आपलं सहर्ष स्वागत करतोय. आपणास विनंती आहे मुख्य मंचावर येऊन कणखरे साहेब आपण स्थानापन्न व्हायचं आहे. आपण आलात, सहर्ष स्वागत आहे. आपली माती आपली माणसं. विजयासाठी फक्त 4 धावा विजयाच्या अंतरावर आहेत. बॉल 6 चेंडू. विजयासाठी 4 धावा आणि गोलंदाजी मार्कवर आहेत दादा. विश्वनाथ दादा. दादागिरी चालवावी लागेल. प्रत्येक चेंडूला कान मंत्र द्यावा लागेल. पहिला चेंडू फेकला. इथे काय घडलंय. अंपायर नो बॉल आहे. नो +1 म्हणजे धावा मिळतील 2. आता विजयाचा अंतर फक्त आणि फक्त 2 धावांवर. 6 चेंडू आणि विजयासाठी 2 धावांची आवश्यकता आहे. शिंदेशाही योद्धा. नेक्स्ट मॅच टॉससाठी या. इथे कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. कोणची मॅच आहे बंधू. डॅशिंग मदन दराडे आणि साहिर काकड 11. दोन्ही संघाचे कॅप्टन टॉससाठी या. 3 वेळा कॉल मित्रांनो केलेला आहे. यायचं आहे. वेलकम आपण या. इथे एक सिंगल कंप्लीट. स्कोर लेवल. फक्त एका धावेची गरज. चेंडू द्यायचा आहे.